अरे शांताराम, झालं का रे? मग चालतं का? मग कसं करतं मग? कोण भाई? अजय, तुम्हाला कोणी आवाज देऊन राहिला बाहेर? काही कुठे जायचा दौरा ठरला का तुमचा? आलं कोणी तुमचा मैत्र बोलवायले? पाय कोण माहिता? मग काय तुझ्यासारखं घरात बसून होता नाही काय? नाही 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 नाही, घरात बसून तुम्ही कशा भाकरी थापसान? मी हाव ना भाकरी थापेली, ते शेला आणून ठेवील. हा, तुम्हाला हिंड्याचं काम. कोण आहे? या म्हणलं अंदर. म्हटलं मी हाव महादेव. शांतारामचं झालं का? बाप्पा वहिनी, मला तर वाटते कापूरच आणा लागत होता मॅ संग. हा, डोकसं गिक्स सोडून बसेला तुम्ही. कापुराची वडी आणा लागत होती का म्या? हो, आणा लागत होती ना. सांगितलं तर तुमचं भविष्य बी म्या. तसं तुमचं भविष्य तुमच्या दोस्तावानी चांगलं. माई देरानी भेटली ना तुम्हाला. म्हणून. हा का असर आहे तुमच्या देराणीचा? पाना डोक्षेल एक केस नाही ठेवलं तुमच्या देराणीनं. हा, अहं. स्वतः टाकले आणि बायकोचं नाव बदनाम करता. तिनं का उपटले का केस तुमच्या डोक्याची? हा? अरे बापा उपटा काय लागतात? हा, काळजी न टेन्शन न गईले ना केस. आणि तुम्ही म्हणता की मा भविष्य चांगला आहे, तुमची देराणी लय चांगली. एक केस नाही ठेवलं मा डोक्षेले. अरे आला का महादेव? चल, झालं मला बी. कुठे चालले? काही सांगे गिंगेची तर काही पद्धतच नाही राहिली. उठले की निघाले, कुठे निघून राहिले एवढे दौरे? तुला सांगितलं ना व, मी ते पाहून येतो. हे याच्या भावसासऱ्यानं मोठा चहाचं हे ठेला आहे त्याचा. म्हटलं एकदा जाऊन पाहून येतो त्याच्या इकडे. हा, कसं असते करणाऱ्याजवळून अनुभव, भल्या माणसाजवळून काही गोष्टी आपल्याला माहित पडतात. अंदरच्या ट्रिक ते लोक सांगतात आपल्याला जरा काही. मग म्हटलं जाऊन येतो. विचारपूस करून येतो जसं कसं काय काय. येतो मी, अर्ध्या एक घंट्यात येतोस. चाल म्हटलं जाऊन येऊ उन्हाच्या पहिले. आला अशी ना तो ठेल्यावर. बापा बापा, सकाळून 5 वाजता त्याचा चालू होते म्हटलं चहाचा ठेला. सकाळून 5 वाजता. मग काय ना, सकाळून 5 वाजतापासून तर रात्री म्हटलं वहिनी 12:30 आणि एकही नका सांगू. 12:30 आणि 1 वाजे लोक त्याच चालू असते गिरायकी. बस मेन हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे ना. ना त्याला लोक जागा लय मेन सापडली. स्पॉट कसा मेन सापडला त्याले. स्पॉट सापडायलाच तो महत्व आहे. म्हणून तुम्ही विचार करून राहिलो कुठे टाकू. हे तो वहिनी म्हणते गावात टाका. म्हटलं गावात काय एवढी मजा नाही येणार. लोक कसं 2 दिवस येतील गड्या. हा, तू सांग आपल्यातली गोठ. लोक तिसऱ्या दिवशी येतील का? घरी बायको असल्यावर चहा पाहिजे ते काय येते. आता कसं तो भाव सासऱ्याला कसं मेन हॉस्पिटलच्या बाजूला म्हणजे दवाखाना येणारा पेतेच ना रे. हा, भेटीला येणारा सोयऱ्या धैर्याला चहा पाजल्या जाते दवाखान्यात भेटीला आले की. तसं हे दवाखान्यात मुक्कामी पेशंट लय म्हणजे परमनंट गिराईक आहे ना ते. असं वाट नाही पाहा लागत ना. अन गावात म्हणशील तर जमते का रे इतकं? म्हणून म्हणतोय पाय मी का म्हणून राहिलो, जसं इले म्हणलं म्या तो वहिनीले, म्हणलं एसटी स्टँडवर, हा, असं बाजाराच्या ठिकाणी अशा ठिकाणी टाकतो म्हणलं. हे गोटच नाही घेत. असे सांगून राहिले जसे काही मी सांगतो तसंच ऐकतात. मला शब्दाच्या बाहेर नाहीत. इतके सांगून राहिले जसे. आता मी तर म्हणून राहिले टाकूच नका. मग तरी कोण टाकता? अरे बा वहिनी, तुम्हाला सुखात ठेवायला मा भाऊ अजूनही मेहनत करते पण तुम्ही नाही म्हणता. सांगा, आता त्याचे का मेहनतीचे दिवस राहिले का? तरी बी तो मेहनत करते ना. कोणासाठी? बापा, मासाठी. अंगावर एक फुटका मनी ठेव जा म्हणा, नाही तर तोही मोडून ठेव सांग. कायचे बिझनेस करतात तर. त्याच्यापेक्षा सिंगलवरची अशी जुवान बायकोले द्या. लय मोठा नफा तोटा होते. बायकोले तर प्यालावर पाणी नाही दिलं जात. चालले मोठे चहाची टपरी टाकून गावाले चहा पाजेले. चल, तिच्या कुठे नांदी लागतं रे. वहिनीची नाराजी आहे वाटते. आणि काय आले तू रिकामे धंदे करतो रे शांताराम मग? हा, वहिनी नाराज आहेत वाटते. वहिनीचं नाही आहे वाटते नाही. अरे या बायाले कुठे डोकसा आहे रे बा. वावराच्या भरोशावर भागून राहिलो का? खर्च वाढून राहिला. हे लेकराचं पाहतात. आपल्याला बी आपलं काही पाहा लागेल. हा, आता का 24 घंटे वावरात काम असते का? हा, मा म्हणणं आहे जसं असं काही ना काही साईडचं केलं की जरा बरं राहते. जसं म्हणलं तसं. हा, बरं चाल, बरं चाल. तो चालला जाईन त्याची लोक गिराईक गिराईक वाढले तर त्याच्या म्हणतात सकून सकून जाऊ पटकन येऊ. अरे तो काय, तो केदाही गेला तर आपल्याला त्याला माहिती दे ना. जाय तू काय 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 कलेक्टर आहे का कुठं चालेल? चालला बाई, काय ऐकत नाही बाई हा माणूस. मनाचं करायचं तेच करते. जाऊ दे, काही नाट लावायला पुरत नाही. करते तर कर म्हणा आनंदाला. अजून असं होईन धंदा चालणार नाही म्हणून की नाट लावली होती.
पण मला असं वाटते फालतू जीवाला दगदग, थोडी दगदग आहे का? आणि किती काही करसान लेकराईसाठी, लेकर का नाव काढतात काय? येईल काय आयतं आयतं किती काही भेटलं तरी येईल काय म्हणतात का की बापाले राहू द्या बाबा, आता वय झालं तुमचं, काही नका करू, बसा घरी म्हणतात काय? तेल तर वाटते की बापानं म्हणे लोक धावा आणि याच्यासाठी कमावून ठेवा. तुम्हाला माहितच नाही का? माय बी चंद्रम भाऊ समोर जायला. शांताबाईचाच पिल्या नाही तो. माहित आहे मला. शांताबाई वरून नाही नाही म्हणतात, अंदरून त्या भाऊले तेच म्हणतात खरा खरा म्हणून. मला माहित आहे ना. अहो माय नाही ना, शांती तू तशीच बोंबलून राहिली, तिची पोत मोडली ना त्यानं. तिची पोत मोडायला नेली, ते तशीच दावा करून नाही म्हणते, तिचं म्हणणं बाई पोत नको मोडू, तिकडे काय कर. मग शांतारामनं घेतली बाई पोत, ती सांगितलं माघारी आलती ना, आधी दोघे होती. तो सांगी त्याचं ती सांगी तिचं. ते म्हणे हमेशा म्हणे हा माणूस काही करते मासूनच मोडते म्हणे. आणि काही करत नाही ना, काही नाही म्हणजे ढगाचं मोडून टाकते म्हणजे अर्ध्याला नाही ते. आणि झालं म्हणते पुरं काही येत नाही, मासून चालू जाते म्हणते. आता भाव किती आहे सोन्याची, तिचंही बरोबर आहे ना. अमाय मग ते सोन्याच्या याच्यातच तर होते ना भाव, किती पैसा किती ते लय पैसा आहेत ना. आता शांताराम भाऊ का सगळं ऐरा गैरा माणूस आहे का? वरली लावते का तू? गद्याला पैसे सोनं दिलं, पैसे दिले तर तू काही करते? अमाय बिझनेस करू राहिला, काही कामधंदा करू राहिला कोणासाठी? घरासाठीच ना. शांताबाईचं चुकलं बाई, हे असंच ते का कुठे बाई बाई नवऱ्यानं तर काही केलं तरी बाईने तरी साथ दिली पाहिजे. मग असंच ते का माय बाई बाई. किती दिन साथ काही बी अतिसात अतिसात अतिसात. पोरं दोन ऐकत नाही, त्याचं त्याच्यातच आहे. आणि हे भाऊले काय करावं लागते आता म्हातारपणात? हा, घरी बसा आराम करा नाही. आता त्या बाईचंही बरोबर आहे. ती बाई म्हणतात ते भाऊ काय टाकून देते ना, हिंड गावाला जाऊ, या लग्नाला जाऊ दे, त्या सोयरीकला जाऊ दे, वावरात जाऊ दे, नमक्याला जाऊ दे, डमक्याला जाऊ दे, सबन बोजा शांताबाई बरोच पाहायचा तुम्ही. शांताबाईला सांभाळा लागते की नाही? मग जिवार येते ना आता या वयात, या वयात धंदा करणं जिवार नाही येत का? तशी त्या बाईची तब्येत सुधारली बाई. त्या तब्येतीच्यानं होऊन नाही राहिलं त्याच्यानं काही. टोंगे दुखतात, दिले तब्येतल्या झाली ना माय. पण म्हणावं कसं आपण. तर मी म्हणलं त्या दिवशी म्हटलं शांताबाई तब्येतीकडे सब लक्ष द्या, म्हणलं लय सुधरून राहिल्या. तो हो ना म्हणत बाई लय सुधरून राहिले तर कायच करू म्हणत. अरे काय करू काय करू, खाणं बसणं धंदा काय? जरासं वावरा गिवरात गेलं तर तब्येत लोळ नाही होत काय? त्या बाई आता काहीच नाही करत ना माय. सुदामा, मी काय म्हणतो? आल्या बाई, सांग बाई त्या बाईचा नाही इकडे. काय होतं सुदामाले? काय कमी आवाज देतो? सुदामा इकडे इकडे, त्या बाई बोलवून राहिल्या. हो आलो. अरे बापा, मी म्हणतो आली का? ते गाडी आली का? गाडी आली ना, सामान काढला गेलं, थांब म्हटला, नाही तर जाशील कुकडे. नाही नाही वहिनी, हाव ना हाव, मला भाऊनं सकाळून सांगितलंय मी घरी जाव, आवाज दे मुले. बरं बरं, तेच म्हणलं गाडी येते जाता, तर मग सामान काढायला राजो हजर. आता सामान आणायला गेले ना ते. उद्घाटनच आहे आता सकाळी परवा. सगळं रेडीमेडच घेतला त्यानं, तर बक्सच तयार करून घेतला. त्याचा एक ओळखीचा माणूस आहे इल्डिंग वाला, इल्डिंग वाल्याने समज करून दिलं, बरोबरचा बक्सच केला लागे. तर ते आणायलाच गेले. कावा मन कर ना, तू तर म्हणस की शांतीची पोत मोडली, शांतीच्या गळ्यात हाय. अहो माय पोत मोडली ना, तो हार होय ना. शांताबाईला हारी आहे, पोती आहे. पोत कुठे? पाना पाना पोत कुठे? पोत नाही की ती नेली मोडली ती, मला माहित आहे ना. का हो शांता, पोत नाही घातली आज? हा मोठाच्या मोठा हार घातला. पोत गाठ्याले टाकली. लय दिसाची गाठलीच नव्हती. ते म्हटलं त्याले म्हटलं गाठून आणा. मी काही घरी बोयत नाही, मला काही दिसतही नाही जास्त, जिवारी येते. गाठूनच आणतो मी. 80 रुपये 100 रुपये दिले की मस्त गाठून देते तो. मग गाठवायलाच पाठवेलाय. मग आता गळ्यात काही ना काही पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे सोन्या बगर तर मला गमतच नाही बाई. सोनं अंगावर नसलं की मला जरा हलकं हलकंच वाटते. मला सोनं घातलं नाही की गमतच नाही. मग मी हा हार घातला. तसा हा हार काही मी नेहमी नाही घालत की, एवढा महाग असा एवढा जाडा जडका हार रोज घालाय नाही वाटत ना मग. लग्न कार्यात काही असले की घालतो. पण ती पोत नेली गाठ्याले म्हणून घातला. मोडली बरं, काही येत लागे. शांताबाई म्हणते गाठ्याला नेली लागे, काही खोटं बोलते. शांताबाई बरं आहे मग आता चहाचा बिझनेस चालू झाला माय शांताबाई चायवाली. हो. मीच म्हटलं द्यायले, म्हटलं काही ना काही बिझनेस करू. ते तर मला म्हणत राहू दे म्हणत, कुठंच म्हणत आता काही जाऊ दे. पण म्या म्हटलं
माझ्यासारखी होत कुरुबाई असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता म्हटलं. मॅच म्हटलं त्याला करा. सांग काय बाई आहे, आज लोक भांडून राहिले त्या भाऊ संग, कायले करू राहिले माझ्या सोनं म्हणलं. पण आज लगे म्हणते मॅच करून राहिलो. कमाल आहे बाई बायाची बी. धीराज बाई तागडं बदलू आहेत तेरा, इकडून इन तिकडून इन. ये जा म्हटलं आता परवाच्या दिवशी उद्घाटनच राहील. नाश्ता पाणी हाय उद्घाटनाले. आणि चहा तर वर हायच हाय. ये जा समजा जणी मन कर ना, परवाच्या दिवसा हो का नको घेऊ म्हटला, ये जो. चल बाई लय काम आहेत बाई मले. बिझनेस करणं म्हणजे का तोंडाची गोठ आहे का व. मन कर ना, तोंड बंद करती म्हशी गिशी जाईन तोंडात. दूर आहे का रे तू? अरे हेच. तू काय, तू संतनू बसेलाय. हो हो हो. अरे हो संतून भाऊ, पाहुणे दिसून राहिले म्हणून तशी. बोले पाहुणा कसा काय आला, असं कोण सांगू. या 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 बाप्पू, सगळं सगळं चक्कर मारला. अ, आलो कामानिमित्त. ये ओळखलं का, शांताराम भाऊ. वा वा, ओळखत नाही तर काय तर. या या या. अरे सोनू, गरम गरम चहा लाव बरं. हो हो, जसं सरका तिकडे, पाहुणे आहेत, बसू दे. नाही ना, ठीक आहे ठीक आहे. अरे आम्ही खरं म्हटलं शांताराम बोलू, शंतनू बोलू म्हटलं. तुमच्या चहाच प्यायला आलतो. म्हटलं टेस्ट घेऊन पहा कसं काय असते. अरे शंतनू भाऊ बी चालू करणार आहेत बिझनेस चहाचा, ते तुला मार्गदर्शन घ्यायला झाले. असं का आहेस का आमच्या बोकांडीवर एक आहे. तर कुठे टाकून राहिले, हे आसपास आहे का? हे ठिकाण काही बरोबर नाही काही. मीच तर टाकून फसलो होती हो. हे लय लय रस आहे ती, म्हणजे लय डेंजर डेंजर लोक. हे आतून आसपास टाकूच नका तुम्ही, 2-4 किलोमीटरला टाकूच नका. मीच तर फसलो राजू. ठिकाण निवडणं लय लय बिकट काम. अति टाकूच नका तुम्ही. मी तर म्हणतो हा बिझनेसच नका करू. अरे पहिलं होतं, पहिले बम कमाई होती. तुम्हाला सांगतो बा शांताराम भाऊ, पहिले बम कमाई होती याच्या, लय लोकांनी टाकलंय. पण आता काही वेळ नाही राहिला काही. कसं आहे, लय कॉम्पिटिशन झालं ना, अलग अलग प्रकारचे चहा आणले ना लोकांनी ना. हा हा, असं आपला साधा चहा घेत नाही, फ्रँचायझी घेतात ना लोक. मीच तर विचार करून आलो की एखादी मोठी फ्रँचायझी घेऊन टाका. ते माहितीशी ना तुम्हाला त्याचं. ते मोठ्या मोठ्या कंपनी जो भेटते ना ते, हे काही कामाची पण नाही. तुम्हाला काय काम पडलं बाबा. अभि शांतनू, ते आमच्या गावाचे एसटी स्टँडवर टाकतात ते, तिने देत तुझ्याजवळ बरोबर माहिती दे ना जरशी. असं 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 तुमच्या एसटी स्टँडवर, हो हो हो, तो स्पॉट चांगला आहे. हो बरोबर आहे बरोबर आहे. तो स्पॉट एकदम बेस्ट 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 स्पॉट निवडला तुम्ही म्हटलं. अरे बा एसटी स्टँड कसं, एसटीला गेले बोर, वेळ असले की माणसं बोर होतात, चहा पितातच. ते बरोबर आहे. हो ते ठिकाण मग मात्र बरोबर आहे. हो हो सोन्या, गोष्टी काय करू चहा आण ना. हो हो शेठ हो शेठ. हातले का याले वाटून राहिलं की याच्या शेजारी टाकतो की आम्ही चहाची टपरी, म्हणून हा खोटं सांगून राहिला. याच तर लय घोर आहे. आज लय घोर आहे. आपल्याला एखादा काही काम धंदा बिझनेस काही करा वाटला, तर आपल्या फील्ड मधल्या माणसाजवळ जर गेलं तर त्याला वाटते आला आपला बोकंडी बसायले. तो धंगाची माहितीच देत नाही तुम्हाला. तो पहिली गोष्ट तर म्हणजे हे करूच नका, हे कामाचीच गोट नाही. असे ना त्याच्यात किती आळमाप कमाई. तो म्हणते हे करूच नका, कारण त्याला वाटते आला एक कॉम्पिटिटर. हेच सारी गती होईल आहे. काय बिझनेस करावा माणसानं, माहितीच तर भेटत नाही चांगली. अरे काय कुठे चालले शांताराम भाऊ? अरे काही नाही, इकडे आलो जरास, काही चहाच्या टपरीसाठी काही प्याले गिले घ्यायचे होते, काही सामान घ्यायचं होतं बारकं चिरकं, मग आलतो. आता बबड्यासाठी बिझनेस आहे नाही. बबड्या, अरे का शिकणार का तू, काही शिकत नाही वाटते, म्हणून तो बाबा एक एक बिझनेस टाकून देऊन राहिले तुले. तोही तो ये चहाची टपरी. नाही हो काका, ते बाबा बाबासाठीच करून राहिले. मी काय का चहाच्या टपरीवर थोडी बसणार. माया परीक्षा राहिल्या, मी नाही सांभाळणार, बाबा सांभाळणार आहेत.
काही बी अरे तू आल्यासाठी आहे ते, तू शिकत नाहीस वाटते शाळाले का, म्हणून तुला का ते भाऊलेले का आता चहाची टपरी टाकायला लागू राहिली. हा कर कर कर, शिक शिक, काहीतरी शिकलं का. हा नाही तर बरं आहे आपला बिझनेस. बाबा तुम्हाला म्हटलं ना काही करू नका. लोक लोक म्हणते मलाच मी शाळा नाही शिकत, मानावाची बदनामी करून टाकतील ना. काय राजू बाबा, तुम्हाला हेच सापडलं काय? करून करून कोणता बिझनेस केला, लय मोठा तरी करायला होता त्याचा स्टँडर्ड. काय काही राजू तुम्ही काही करता, मीच नाही आता तुमच्या सगळे सामान निमेन घ्यायले. पोट्या मॅड आहेस का बे, का कोण काही म्हटलं होतं काय काय झालं काय. हा मॅड झालं का इकडं पोरग. अय पोट्या सामान घे, पहिली घे पहिली, चालती एसटीने लागली दुसरी, आता आपल्याला वाट पाहावं लागेल. घ्या तुमचं सामान, तुम्ही काही बी करत राहता, सर अपमान करून राहिले राजू. अरे गावातले लोक हसतात मले. लय चाललं चौको असतात. ये इकडे, चल बरं. ते ट्रे राहिलं रे, ट्रे घ्यायला लागतील ना. ओ मामा, कायची काही नका घेऊन राहू द्या ना राजू, राहू द्या ना, वावरच बरं आहे ना आपलं.